का आपण जो यंत्र या ठिकाणी बनवल्या गेलेलं आहे त्या यंत्राचं शेतकऱ्याला काय फायदा होऊ शकते किंवा त्याला काय यंत्रसामुग्री करण्यासाठी काय त्याला लागलेलं आहे साहित्य? नमस्कार. मी परमेश्वर महाजन गोविंदवाड, राहणार मुस्तापूर, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथील एक शेतकरी असून शेतामध्ये बैलजोडी ठेवायला पडतळ खात नाही. त्याला वर्षभर पाळावं लागते आणि कोरडवाहू शेतकऱ्याला एकदम एकदम म्हणजे 4-8 दिवसाचं काम लागते. नंतर वर्षभर त्याला चारा पाणी करत बसावं लागते. त्यासाठी आम्ही एक स्वतःच्या संकल्पनेतून एक यंत्र बनवायचं ठरवलं आणि आम्ही ते यंत्र तयार केलं. तरी त्या यंत्रातून आम्हाला शेतातील वखरणी, कोळपणी असे छोटे छोटे कामं हे बैलाच्या ऐवजी करता येतील. तर एकंदरीत सर त्या यंत्र बनवण्यासाठी तुम्हाला काय सामुग्री लागली किंवा काय त्याला किती खर्च आला काय नाही सविस्तर याच्यामध्ये काय? तर त्याला आम्हाला बरीच सामुग्री लागली. आमच्या वेल्डरच्या साहाय्यानं नरेश पांचाळ हे गावातले वेल्डर असून त्यांच्याकडून मी हे सगळं सामुग्री आणून बनवून घेतलं आहे. तरी आम्हाला 25,000, 30,000 ते 35,000 रुपये त्याच्यापासून खर्च आला आणि ते सध्या चालू आहे. तर सर जो तुम्ही यंत्र बनवला त्यांना पेट्रोल लागते की बिना पेट्रोलचं असं चालतंय त्या यंत्र? नाही, त्याला हे पेट्रोलचं एक 6.5 HP इंजन बसवलं आहे आम्ही त्याला. तरी ते ताशी जवळजवळ 1 लिटर पेट्रोल लागते त्याला. तरी एका तासामध्ये जवळजवळ 1 ते 1 एकर रान होते समजा. सर या तुम्ही जो यंत्र ज्या जुगाड बनवलेले यंत्र जुगाड त्या माध्यमातून शेतकऱ्याला कोणकोणत्या त्याच्यावर पेरणी यंत्र जमते का कोणकोणते याचा सविस्तर थोडंसं उल्लेख केलं तर तर त्याच्यावर पेरणी यंत्र म्हणजे आपल्या बैलाने जे टिपणीवर आपण चाडं लावून पेरतो त्या पद्धतीनं बसवता येते आणि पेरता येते. आपल्या कापसामध्ये कोळपं धरता येते आणि आपले छोटे कोळपे पण हाणता येतात. असे हे सगळे बैलानंच होणारी कामं करता येतात. तर एकंदरीत आपण आत्ताचा जो आढावा घेतलेला मुस्तापूर येथील शेतकऱ्यांनी कमी अगदी सध्याच्या शेतीचं शेतीकडे जर शेती करायची म्हणलं तर जवळपास आपल्याला बैलजोडी किमान 1 लाखाची बैलजोडी आणि त्यासोबत अन्य सामुग्री जर बघितलं तर जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो. हा खर्च आटोक्यात येण्यासाठी आणि कमी क्षेत्र असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना एक परवडा असं यंत्र बनवून त्यांनी एक आपली प्रगती साधलेली आहे. मी हनुमंत चंदनकर, ATV न्यूजसाठी नांदेडहून.